जय शिवराय मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे पेज टू पेज वाचन आपण शौर्यगाथा या चॅनलवर करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करून लगेच आदिलशाही मुलखावर तुटून पडतात आणि अनेक ठाणीही ते काबीज करतात। त्यातच कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच वेळी सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातलेला आहे। वेढा इतका घट्ट होतो की बाहेरचे चिटपाखरूही आत जात नाही आणि गडावरील वाऱ्याशिवाय खाली कुणी येत नव्हते। अशा परिस्थितीत राजमाता आऊसाहेबांनी नेताजी पालकरांना वेढा फोडण्यासाठी पाठवले होते। त्यांना येण्यासाठी वेळ लागतो म्हणून त्या स्वतःच वेढा फोडण्यासाठी सज्ज होतात आणि फौजेची तयारी करतात। त्या निघणार तोच नेताजी पालकर अयशस्वी होऊन परत येतात हे बघून त्या एकदम कसदिल होऊन जातात। इतरांना धीर देणाऱ्या आऊसाहेबांना यावेळी धीर देण्यासाठी कुणीही नव्हतं। शिवाजी राजांच्या रूपात जिजाऊंचं आऊपण, शंभू बाळाचं फर्जंदपण आणि उभी मराठी दौलत वेड्यात फसली आहे असं त्यांना वाटत होतं। आता पुढील भाग आपण बघूया। जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केलं। सिद्दी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेढ्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याला जाऊन भिडले, पण सावध हबशांनी उपराळाचा छापा मोडून काढला। सिद्दी हिलाल कैद झाला। नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले। पाऊस पडतच होता। मावळी मने भिजत होती। मराठी मुलूक भिजत होता। उदंड दलदल दाटत होती। आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभू बाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता। ती जगाची अंबा, संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते। माणसे तिच्या हातातील नुसते पोत होते। जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या, शाहिस्तेखान सिद्दी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम। त्यासाठी त्यांनी चाकणचे चुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलावू धाडले। फिरंगोजी राजगडावर आले। माँसाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास वळंबे आलेत। कोणती खबर येईल आणि मनात तापल्या कानात तापल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही। तुम्ही जुने कदमी किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शाहिस्तेखानास आपल्या अंगावर घ्या। तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं, पन्हाळगडाकडं वळणार नाही। बोला, तुम्हास काय वाटतं? माँसाब, लय सलपी कामगिरी नेमून दिलीसा। मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय, एल्गाराचा मनसुबा असल। फिरंगोजी मनसे बोलले, नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाखातची माणसं गमावून बसणं आहे। आम्हास रुचत नाही ते। जिजाऊंनी फिरंगोजींची समजूत काढली। माँसाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले। त्यांना शंभू बाळाच्या लळ्याचा लगाव होता। राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजींनी शंभू बाळांना मुजरा घातला। धावत जवळ येऊन फिरंगोजीच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेढा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला। त्यांच्या मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हावानी न्हाणपण समद्यासनी लाभलं असतं तर लय बेस झालं असतं धाकलं धनी। जिजाबाईंचे मनचे सारे थोर आता ढासळू लागले। जोहरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते। राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे हटले होते। उभ्या राजगडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला। जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले। गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःलाच हरकून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं, हत्ती सोंडेने पानधारा धो धो कोसळाव्यात। राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा। पण शंभू बाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते। धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सारंजमा नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले। तिच्या शेजारी बाळराजे उभे होते। या देवमहालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते। बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाही।
या विचाराने गोंधळलेल्या शंभू बाळाने धाराऊला विचारले, धाराऊ, वेढा कसा असतो, कुठे राहतो? धाराऊने चमकून बाळराजांकडे बघितले. मला काही ठाव नाही, असलं काही बाई नगा विचारू, धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बायजावार लागला आहे की नाही याचा फेर तपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाट्यातील गुळखड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेला तिला दिसले. बाहेरच्या पावसाळ्याच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहलाच्या उभाऱ्याला आत आल्या होत्या. वाटेतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटेत ठेवला. शंभू बाळांचे बोट धरून त्यांना माँसाहेबांचे दिवसदर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महलात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करून छाती फुगवून त्याने जबानीचा मवाळी गोट खुला केला. माँसाब, कालच्या पुनवाच्या रात्री राजे जव्हारच्या वेढ्यातनं सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सांग, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबा राजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थपथपलेले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कालच्या पुनवच्या रात्री राज पन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांधलांनीशी गड उतार झालं. बांधलांनी राजासनी एका पालखीत बसून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राज निसटल्याचा सासूद लागला. जवळचा जावई सिद्धी मसूद 1,500चं घोडदळ घेऊन बांधलांच्या पाठलागावर पडलं. रातभर चिखल राडीतनं झाडं झोडप्यातनं बांधलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसांवर गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचे हापसी ऐन पिछाडीला आलेलं बघून हिरडसमावळच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिबंदीच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट देऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटाला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांधलांनीशी घोडखिंडीचा थोपा कराया मागं राहिलं. खिंडीला भिडलेल्या हापशांबरोबर बाजी आणि बांधल 7 प्रहर पट्टा खेळलं. राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पालनवणकरांचा घेर पडलेला होता. राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेढ फोडून राज विशाळगडावर व्हाईत. उद्या इकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासचा खुलला आवाज बदललेला जाणवला. पर माँसाब, घोडखिंडीवर हापशांचा थोपा करताना सारं 300 बांधल आणि बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हापशांनी साऱ्यांची प्रेत घोड्यांच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासाची खबर ऐकताना माँसाहेब स्वतःशीच बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांधल धुंदळ पेटवून स्वामीकार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबडधूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गजापूरची घोडखिंड बाजीच्या रणगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्याच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली. बांधलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. राजगडाच्या पाली दरवाजावरची नौबत लई धुडधुड लागली. विशाळगडावरून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती मातेचे तट सरनौबत सिद्धोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभू बाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येऊन शंभू बाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिललगाव साद घातली. आबासाहेब! राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिद्धोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीताब फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिद्धोजीराव. हसत हसत त्यांनी उचलून शंभू बाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांची पाठ हळूवार थोपटीत पुन्हा उतरविले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून
धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांची सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायावर आपल्या मस्तकीचे शिगवंत टेकवले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवित होते. शास्ताखानाने वेढा टाकलेल्या चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. यावेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडे टापांखाली, पुन्हा मुलूकतोड. पण राजे राजगडात सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्ष श्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेले राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलवून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असताना समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळशंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलत ते आम्ही सांगतो. जे जे सामने असलं की तोडता येत नाही, पण नजरेआड झालं तरी ते आपल्याला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्या क्षार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, वेढा म्हणजे काय ते चांगलंच कळालंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना त्यांच्या मनात येऊन गेले की बाळराजे, वेढ्यांचा मतलब कळून नाही भागत, त्याचा उपराळा करायची मखलाशी सातनं जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका, आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की महाराज पन्हाळ्यावर अडकलेले असताना या विषम परिस्थितीत शाहिस्ताखान औरंगजेबचा मामा स्वराज्यात दाखल झालेला आहे. सिद्धी आणि शाहिस्ताखान एकमेकांना भेटू नयेत म्हणून आऊसाहेब फिरंगोजी नरसाळा यांना चाकणचा किल्ला लढायला सांगतात. तो किल्ला 2 महिने ते लढतात, पण त्यात ते अयशस्वी होतात. याच वेळेचा फायदा घेऊन महाराज पन्हाळ्यावरून सुटतात. पण ज्यावेळेस महाराज पन्हाळ्यावरून निघतात त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल घोडखिंडीत आपल्या महाराजांना सुखरूप वाचवण्यासाठी वीरगतीला प्राप्त होतात. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.